हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू 21 एप्रिलचा. कालच्या भागात आपण बघितलं, माया मंजिरीच्या कपबोर्डमधनं पेटी काढते आणि पेटीत बघत असते. पेटी उघडून बघते तर पेटीत काहीच नसतं. तेव्हा ती बोलते काहीच नाही. तेव्हा नर्मदा बोलते मी म्हणलं होतं ना तुला. इकडे अंबिका पण येते, बडीला बोलवते आणि बडीला वरती घेऊन जाते. इकडे माया साडी शोधायचं नाटक करत असते आणि नर्मदा जवळ येते आणि बोलते इथे तर नाहीये साडी, तिकडे शोधूया. इकडे दादासाहेब केशवला बोलत असतात की नवीन प्लांटसाठी नवीन स्टाफची जमवाजमी करावी लागेल. तेवढ्या तिथून मीरा जात असते. दादासाहेब बोलतात मीरा. तेव्हा मीरा बोलते हा दादासाहेब. तेव्हा दादासाहेब बोलतात वेदा गेली शाळेत. तेव्हा दादासाहेब बोलतात एक काम कर, आतमध्ये सुनीताला सांग आमच्या सगळ्यांसाठी चहा पाठवायला. तेव्हा मीरा बोलते सुनीताताई काम करतायत, दुसरं मी बनवून आणते ना. आलेच हं. अंबिका बडीला नर्मदाच्या रूममध्ये घेऊन जाते आणि बोलते की आपल्याला माहिती की साडी याच रूममध्ये आपल्याला शोधावी लागेल. तेव्हा अंबिका बोलते हां साडी शोध जा. तेव्हा बडी पटकन पलंगाखाली जातो, साडी काढून आणतो आणि अंबिकाजवळ नेतो. तेव्हा अंबिका बोलते गुड बॉय बडी, आता ही साडी आपल्याला दुसऱ्या ठिकाणी लपवायची आहे. साडी अशा ठिकाणी लपव की ती साडी मायाला सापडलीच नाही पाहिजे. जा पळ. तेव्हा अंबिका बोलत असते देवे आई ही तुझ्या मानाची साडी आहे, तिचा अपमान व्हावा असं माझ्याही मनात नाही आहे, पण मला हे करावं लागतंय कारण माया जर वेदाची आई म्हणून ह्या घरात आली तर तो माझ्या मातृत्वाचा अपमान असेल. तू साऱ्या जगाची आई आहेस, तू माझं मन समजू शकते. तेव्हा इकडे माया नर्मदा मंजिरी येत असतात. तेव्हा नर्मदा बोलते माया मंजिरी बहिणींची तर रूम झाली, तिथे कुठे साडी सापडली नाही आपल्याला. तेव्हा नर्मदा बोलते माझ्याकडे नको बघूस, मी सांगणार नाही साडी तुला कुठे येते, तुझी तूच बघ बाई. तेव्हा माया बोलते मी काय म्हणते अथर्वच्या खोलीत बघूया का. तेव्हा मंजिरी बोलते जे काय करायचं ते लवकर करा फक्त. इकडे किचनकडून बडी साडी घेऊन जात असतो. मीरा त्याला बघते आणि परत मीरा बघून पुन्हा आपल्या कामाला लागते. इकडे माया ते अथर्वच्या रूममध्ये येतात. तेव्हा माया बोलते अथर्व तुझ्या खोलीमध्ये मानाची साडी शोधली तर चालेल का. तेव्हा नर्मदा बोलते शोधली तर चालेल का बोलतेस, शोधावीच लागणार आहे तुला. तेव्हा अथर्वही हसून उत्तर देतो ऑफकोर्स आपलीच रूम समजा. तेव्हा मायाला पण हसायला येतं आणि बोलते इथून सुरुवात करूया. इकडे बडी साडी घेऊन लपवायला जागा शोधत असतो. तेव्हा अंबिका बोलते नाही आहे. तेव्हा अथर्व बोलतो सॅटिस्फाईड. तेव्हा नर्मदा बोलते आता दुसरीकडे शोधूया. इकडे दादासाहेब केशवला बोलत असतात की त्या नवीन स्टाफच्या ट्रेनिंगची पण जबाबदारी तुला घ्यावी लागेल, हवं तर तू घे अजितला हाताखाली. तेवढ्यात अजित बोलतो दादासाहेब मी एकटा हँडल करू शकतो. तेवढ्यात मीरा सगळ्यांसाठी चहा बनवून आणते. चहा देऊन झाल्यावर मीरा बोलते दादासाहेब मी माझ्या खोलीत आहे, काही लागलं तर हाक मारा हं. तेवढ्यात बडी इकडे मीराच्या खोलीत साडी आणतो आणि तिच्या बेडखाली लपवतो. बडीतून पळून जायला लागतो. तेवढ्यात मीरा पण तिकडनं येत असते आणि मीरा बडीला बघून खूप जोरात किंचाळते आणि बडी गेल्यावर बोलते की हा बडी का आला होता माझ्या खोलीमध्ये. तेव्हा माया फिरत असते. तेवढ्यात नर्मदा येते अगं माया इथे काय फिरते, शोधाशोध कर ना. तेव्हा माया बोलते आत्या मी काय म्हणते सकाळची दुपार होत आली आणि ऑलमोस्ट मी सगळ्या रूम शोधाशोध करून झाल्या आहेत. आता मी काय म्हणते पटकन तुमच्या रूममध्ये जाते आणि झटकन ती मानाची साडी आणते म्हणते आणि देऊन टाकते. तर नर्मदा बोलते नको तू घाई नको करू, आधी हॉलमधनं शोधणं बाकी की नाही. एक काम करते मी, आम्ही आता जेवायला बसणार आहोत. आम्ही म्हणजे मी पण जाणार आहे त्यांच्याबरोबर जेवण करायला, पण तू जेवायला येऊ नकोस का. दादाला जरा इम्प्रेस कर ना, म्हणजे त्याला काय वाटेल अरे वा ही न जेवता साडी शोधतीये. तर इकडे सगळी जेवायला बसत असतात. तिथे माया येते आणि हॉलमध्ये कुठे गेली साडी म्हणून शोधू लागते. इकडे दामोदर बोलत असतो की दादासाहेब बाकी आपल्याला साखरपुड्याची तयारी लवकर सुरू करावी लागेल. तेव्हा दादासाहेब बोलतात करूया. तेव्हा साडी शोधत माया असते. दादासाहेब तिच्याकडे बघतात आणि बोलतात माया आमची जेवणी पण होत आली, साडी सापडते की नाही. तेव्हा माया बोलते नाही सापडते, म्हणजे मी शोधते पण मला नाही सापडते, ते थोडं टेन्शन आलं. तेव्हा दादासाहेब बोलतात अरे वेळ निघून चालली पटकन शोध. तेव्हा माया शोधायचं नाटक करत असते. तेवढ्यात मंजिरी तिच्याजवळ येते. मंजिरीला बघून माया थोडी दचकते. इकडे मीरा अथर्वला जेवण वाढत असते. इकडे मंजिरी मायाला बोलते खूप वेळ झाला माया, आत्तापर्यंत साडी शोधायला हवी होतीस तू. तेव्हा माया बोलते म्हणजे मला थोडा वेळ द्या, मी शोधते साडी सापडेल मला ती. तेव्हा मंजिरी बोलते वेळ खूप कमी आहे माया, सूर्यास्तासाठी फक्त 3 तास बाकी आहेत. मी काय म्हणाली होती माहिती आहे ना, की साडी सापडली नाही तर साखरपुडा होणार नाही. तेव्हा तिथे हरी पण बसलेला असतो. तेव्हा हरी बोलतो साडी नाही तर साखरपुडा नाही तर लग्न नाही. तेव्हा सगळ्यांचं लक्ष हरीकडे जातं. तेव्हा मीरा त्याला चूप करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे साडी नाही तर लग्न नाही, बापरे साडी नाही तर लग्न नाही, अरे बापरे. तेव्हा हरीचं बोलणं ऐकून सगळ्यांना हसायला येत असतं. तेव्हा माया नर्मदाच्या रूममध्ये येते. तेव्हा नर्मदा बोलते ये मी आता तुला सांगते कुठे ती साडी. तेव्हा बोलते नर्मदा
पलंगाखाली मी काढते. तेव्हा माया बोलते नाही, ती साडी स्वतःच्या हाताने मी घेणार आहे. तेव्हा माया पलंगाखाली वाकून बघते तर तिथे साडीच नसते. तेव्हा तिथे अंबिका पण येते. तेव्हा नर्मदा हसून बोलते मिळाली, दिसली. तेव्हा माया वरती बघून बोलते नाहीये. तेव्हा नर्मदा बोलते नाहीये अगं, बघ आत गेली असेल. ते टाईल्स आणि पिशवीचा रंग सेम आहे ना, तुला कळलं नसेल. बघ आत. तेव्हा माया पुन्हा आत बघते. तिला साडी कुठे दिसतच नसते. इकडे अंबिकालाही हसायला येत असतं. तेव्हा माया चिडून नर्मदाकडे बघते, उठते आणि बोलते नाहीये, कुठेच नाहीये. तेव्हा नर्मदा बोलते असं कसं, थांब मी बघते. तेव्हा नर्मदा पण बघते, तिलाही साडी कुठेच दिसत नाही. तेव्हा नर्मदा बोलते कुठे गेली, आणि नर्मदा वरती उठते. तेव्हा माया बोलते सापडली. तेव्हा नर्मदा बोलते नाहीये. तेव्हा माया बोलते मग कुठे. तेव्हा नर्मदा बोलते कुठे कशी जाईल. तेव्हा माया बोलते मला काय माहीत, तुम्ही नीट पाहिली ना. तेव्हा नर्मदा बोलते म्हणजे अगं मी माझ्या डोळ्यांनी बघितली, माझ्या समोर ठेवली अथर्वने इथे पलंगाखाली. तेव्हा माया बोलते अहो तुम्हाला मी एक काम करायला सांगते, तुम्ही प्रत्येक वेळी असाच घोळ घालता. साडी नाही सापडली तर तुम्हाला माहिती आहे ना काय होणार आहे. तेव्हा नर्मदा बोलते एक मिनिट, हे बघ मी तुला सांगते. आम्ही दोघी इथून आत आलो, अथर्वने माझा हात धरला होता. हे बघ मी इथे उभे होते, इथे अथर्वने साडी आत ठेवली आणि मग अथर्व गेला आणि मग बडीशी बोलला आणि तुला फोन केला मी इथेच आणि तुला सांगितलं साडी कुठे ते. तेव्हा माया चिडून बोलते मग गायब कुठे झाली साडी, साडीला पाय फुटले का. तेव्हा नर्मदा बोलते मी काय सांगू आता. तेव्हा नर्मदा बोलते थांब आपण परत बघूया, इथेच कुठेतरी असेल हा साडी. तेव्हा अंबिकाला हसायला येत असतं. त्या दोघी साडीची शोधाशोध करत असतात. तेव्हा माया नर्मदावर चिडते, तुम्हाला एक काम करायला सांगितलं मी, ते सुद्धा तुम्ही नीट करत नाहीयेत आणि या सगळ्यांचे परिणाम मला भोगावे लागणार आहेत, कळतंय का तुम्हाला. जर आपल्याला साडी सापडली नाही तर माझं आणि अथर्वचं लग्न नाही होणार, सगळं संपून जाईल. आणि जर असं काही झालं ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सगळे जे काही आहेत ना ते मी दादासाहेबांना सांगेन, कळलं. तेव्हा नर्मदा बोलते नको आपण परत शोधूया ना, कुठे जाणार आहे ना साडी. तेव्हा माया बोलते आता तुम्ही ना गप्प बसा, खरंच तुम्ही काहीच कामाच्या नाही आहात. हे बघून अंबिकाला हसायला येत असतं. तेव्हा अंबिका मनात बोलते शाब्बास बडी, जिथे कुठे साडी लपवली आहेस ना त्यासाठी. इकडे मीरा वेदाला शाळेतून घेऊन येते. तेव्हा दादासाहेब बोलतात ये वेदा ये, कसा काय गेला आजचा दिवस. तेव्हा वेदा स्माईल करून छान बोलते. तेव्हा मंजिरी पण हसते आणि बोलते मीरा तिचं आवरून घे. तेव्हा मीरा बोलते हो बाईसाहेब, चल वेदा. इकडे दादासाहेब मंजिरीला बोलतात मंजिरी वेदासुद्धा आली शाळेतून, सूर्यास्त व्हायला फक्त अर्धा तास उरलाय, मायाला अजूनही साडी सापडलेली नाहीये. तेव्हा मंजिरी मायाला आवाज देते. माया दचकते. तेव्हा मंजिरी पुन्हा आवाज देते माया. तेव्हा माया इकडे घाबरते आणि बोलते आता मला नाही माहीत काय करायचं ते. तेव्हा माया डोक्यालाच हात लावते, बाप रे. तेव्हा नर्मदा बोलते माया वहिनीने दुसरी हाक मारली, आपण जाऊयात. तेव्हा मंजिरी पुन्हा माया आवाज देते. तेव्हा नर्मदा बोलते अरे बापरे तिसरी हाके, माया लवकर चल. तेव्हा त्या दोघी मंजिरीकडे येतात. तेव्हा मंजिरी बोलते साडी सापडली. तेव्हा मंजिरी पुन्हा बोलते साडी सापडली का नाही. तेव्हा माया दचकून बोलते नाही ते. तेवढे तिथे हरी असतो. हरी बोलतो सूर्य आणि यांचा चेहरा दोन्ही पडत चाललेत. अरे देवा, आता लग्न होणार की नाही, यांना आता घर सोडावं लागेल. तेव्हा माया हरीकडे रागाने बघते. तेव्हा हरी बोलतो नाही म्हणजे मला आपला प्रश्न पडला. तेव्हा माया आणि नर्मदा हरीकडे रागाने बघते. तेव्हा हरी बोलतो जातो मी. तेव्हा दादासाहेब बोलतात माया अजूनही थोडा वेळ आहे, लवकरात लवकर साडी शोध. तेव्हा मंजिरी बोलते दादासाहेब निघून जातात. मंजिरी बोलते घरातल्या घरात एक साडी सापडत नाही माया तुला. तेव्हा नर्मदा बोलते नाही वहिनी. तेव्हा मंजिरी बोलते नर्मदा मी तिच्याशी बोलते. तेव्हा मंजिरी बोलते मायाला. नर्मदा तिथून निघून जाते. तेव्हा मंजिरी मायाला बोलते तूच नर्मदाला अथर्ववर लक्ष ठेवायला सांगितलं होतंस ना, अथर्व साडी लपवतोय हे पाहण्यासाठीच नर्मदा त्याच्यासोबत गेली होती ना. तेव्हा माया बोलते हो. तेव्हा मंजिरी बोलते मग साडी कुठे आहे हे माहिती असूनही तुला ती सापडत नाहीये. माया सगळं तुझ्या पारड्यात असताना तुला ते उचलता कसं येत नाहीये. तेव्हा माया बोलत असते की हो नर्मदा आत्या म्हणाल्या होत्या मला की साडी कुठे ठेवली येते, पण आता तिथे साडी नाही आहे. तेव्हा मंजिरी बोलते काय माया, हा जो तुझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना हाच तुला नेहमी अडचणीत आणतो, कळलं. एक गोष्ट लक्षात ठेव माया, हा विधी जर तुला पूर्ण करता आला नाही आणि तुझा अथर्वशी साखरपुडा झाला नाही तर अथर्वच्या आयुष्यातच काय तुला या घरातही राहता येणार नाही, कळलं. तेव्हा माया बोलते मी साडी शोधते. मी इकडे मीरा तिच्या खोलीत असते. तिचा पलंगाखाली साडीला धक्का लागतो. तेव्हा मीरा बघते खाली आणि बघते ती साडी काढते आणि हातात घेते. पिशवीतनं साडी बाहेर काढून ती बघते. तेव्हा तिला आठवतं की अथर्व बोलत असतो की कुठे ती मीराची साडी, मानाची साडी ही आहे का, हे सगळं मीराला आठवतं. तेव्हा मीरा म्हणते ही तर मानाची साडी आहे, ही इथे कशी आली, बाईसाहेबांना नेऊन द्यावी लागेल. तेव्हा इकडे अंबिका बोलते मला जे पाहिजे होतं ते झालं, आता मायाचं अथर्वशी लग्न होऊच शकणार नाही. इकडे मंजिरी घरात सगळ्यांसमोर मायाला बोलत असते माया सूर्यास्त व्हायला 5 मिनिट बाकी राहिले फक्त. सूर्यास्त होण्याआधी तुला ती साडी अथर्वच्या हातात ठेवायची होती. तू अजूनही साडी शोधू शकली नाहीयेस.
तुला विधी पूर्ण करता आलाच नाहीये. रामपुरे घराची परंपरा तुला नीट समजून सांगितली होती तरी सुद्धा तुला ती पार पाडता आली नाही. तेव्हा माया बोलते, नाही मॅडम, मला थोडा वेळ द्या, साडी इकडेच असणार, मी शोधते साडी. तेव्हा मंजिरी ओरडते, अख्खा दिवस गेला माया, आता शेवटच्या 5 मिनिटात कशी शोधणार आहेस तू साडी. तेव्हा माया गोंधळते आणि बोलते, नाही असेल इथेच, मी बघते ना, शोधते ना साडी. तेवढ्यात मायाचं लक्ष जातं आणि माया मीराकडे बघते. मीराच्या हातात साडी असते. तेव्हा माया बोलते, ह्या मीराची हिंमत कशी झाली साडीला हात लावायची, हिला मी आता जिवंत सोडणार नाही. तेवढ्यात माया जोरात ओरडते, सापडली साडी. तेव्हा सगळ्यांचं लक्ष वरती जातं. अंबिकाही वरती बघायला लागते. तेव्हा दादासाहेब वरती बघतात, मीरा साडी घेऊन येत असते. तेव्हा दादासाहेब बोलतात, मीराकडे साडी. तेव्हा माया गोंधळते आणि बोलते, साडी सापडली, आणि पळत जाते. माया पायऱ्यांवरनं पळत असते. मीरा समोर चालत असते. तेवढ्यात अथर्वही खोलीमधून बाहेर येत असतो. मीरा पुढे पुढे अथर्वकडे येत असते. माया इकडनं पळत येत असते. तेव्हा मीरा अथर्वकडे जाते आणि बोलते, वेदाचे बाबा, ही मायाताईंची साडी मला सापडली. तेव्हा मीरा अथर्वच्या हातात ती साडी देते. माया अडवण्याचा प्रयत्न करते. माया हात लावणार तेवढ्यापर्यंत मीराची अथर्वच्या हातात साडी दिलेली असते. तेव्हा खाली सगळे शॉक होतात. मायाही शॉक होते. तेव्हा अंबिकालाही वाटतं आणि ती बोलते की, देवी आई, हा काय संकेत आहे तुझा. आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.